नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं या ठिकाणी हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर एप्रिल हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी दिलासा कोणत्या दिवशी म्हणजे आत्ताच आपल्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्तासुद्धा या ठिकाणी पडणार आहे. एप्रिल हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी दिलासा अतिशय महत्त्वाची खुशखबर मी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आणलेली पहा. आत्तापर्यंत तुम्हाला बघा मार्च आणि फेब्रुवारी बघा फेब्रुवारी आणि मार्च असे 1500 अधिक 1500 ₹3000 आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांचा या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे बघा. तुम्हाला या ठिकाणी इथून पुढे या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. कारण की पहा आता ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं आहे त्यांना या ठिकाणी योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे. त्या महिला या ठिकाणी निकषामध्ये बसत नाहीत. आता बघा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे हा जो काही हप्ता आहे बघा हा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं ज्यांचं पात्र असतील, ज्यांचे व्यवस्थित आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर व्यवस्थित लिंक असेल किंवा पोस्टामध्ये व्यवस्थित डी-बी-टी करून खाता असेल तर त्यांना हा हप्ता नक्कीच मिळणार आहे पहा. आता प्रत्येक हप्त्याला थोड्या महिला या ठिकाणी कट होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी अपडेट आहे बघा ती पात्र महिलांसाठीच असणार आहे बघा. ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे हा हप्ता जमा झाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काहींना फक्त बघा 2च महिन्याचे हप्ते भेटले, मागचं काहीच भेटलं नाही. काहींना फक्त या ठिकाणी बघा जानेवारीपर्यंतच पैसे आले. फेब्रुवारीचा हप्ता या ठिकाणी कट झालेला आहे. तर त्या महिलांचा या ठिकाणी पत्ता कट होणार की काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट असणारे बघा. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मला नक्कीच या ठिकाणामधून फायदा होईल. तर बघा व्हिडिओ पाहता व्हिडिओला एक लाईक करायची आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायची आहे. व्हिडिओ पाहता फक्त लाईकच्या बटनावर टच करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना कमीत कमी 5 नातेवाईकांना शेअर करायचा आहे. त्याच वेळेस या ठिकाणी महत्त्वाची अपडेट त्यांना सुद्धा समजून जाईल. तर चला पाहूयात आपण एप्रिल हप्त्याची वाट पाहत असाल तर हा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे हा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा संपूर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारसाठी जी काही महिलांसाठी सुरू केली होती लाडकी बहीण योजना. यावर बघा अनेक चर्चा चालू झालेल्या आहेत. ₹2100 आता या ठिकाणी भेटणार की नाहीत? तर सध्या तरी ₹2100 भेटणार नाहीत हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण की अजितदादा पवार काय म्हणाले की ज्यावेळेस आमची जी काही आर्थिक परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न वाढेल त्याच वेळेस या ठिकाणी ₹2100 देण्यात येतील असं सुद्धा आश्वासन भेटलेलं आहे. आता आपल्याला ₹1500 वरती समाधान मानावं लागणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला या ठिकाणी ₹1500 जमा होत राहतील असं सुद्धा आश्वासन आपले जे काही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे बघा. नुकतेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो काही हप्ता आहे हा महिलाच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता बघा तुम्हाला भेटला का नाही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ज्यांना भेटला असेल त्यांनी सुद्धा टाईप करा. तर बघा या योजनेचा जो काही हप्ता आहे हा 8 मार्चला बघा 8 मार्चला जे काही महिला दिवस होता आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्या दिवशी खात्यामध्ये टाकण्यात आला. त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की एप्रिल महिन्याची जी काही हप्ता आहे तो कधी येणार आहे. तर एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी जर पाहिलं तर 6 ते 10 बघा 6 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. या ठिकाणी बघा एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 तारखेदरम्यान खात्यावर जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. ही माहिती आहे. त्याचप्रकारे आता अपात्रता यादीमध्ये जर तुमचं नाव तर नाही ना, कारण की तुमचं जर या ठिकाणी नाव आलं किंवा तुम्हाला एखादा हप्ता भेटला नाही तर योजनेपासून तुमचा या ठिकाणी पत्ता कट होणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा. अजित पवार यांनी बघा योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे की ज्या महिलांची नावे योजनेमधून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही. तुम्हाला जेवढे भेटले त्याच्यावर समाधान मानायचं आहे. तुमच्याकडून एकही रुपया वसूल केला जाणार नाही. आणि या योजनेमधून एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 लाखाहून महिला अपात्र झालेल्या आहेत. किती? 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. किती? 9 लाख महिला. आणि टोटल त्यांना 50 लाख महिला अपात्र होण्याची या ठिकाणी शक्यता म्हणजे 50 लाखांमध्ये आपलं तर नाव येणार नाही ना. कारण की ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे घरचं किंवा जे इन्कम टॅक्स भरतात किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे बघा. आता 4 व्हीलर काही जुन्या घेतलेल्या आहेत 50-60 हजाराच्या आल्टो वगैरे ते सुद्धा गरीब कुटुंब आहे का त्यांचे सुद्धा या ठिकाणी पैसे बंद होतील की काय ही सुद्धा चिंता या ठिकाणी महिलांना पडली आहे.
अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय, तर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे परंतु ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर असून या ठिकाणी पैसे भेटणार आहे. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला ही अट नाही बघा. आत्तापर्यंत 9 लाखाहून महिला अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्यात त्यांना या महिन्याचा योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही फोर व्हीलर असेल किंवा जे काही उत्पन्न असेल ते या ठिकाणी कमीच असलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे पैसे कंटिन्यू चालू राहणार आहेत. त्याचप्रकारे बघा, ज्या पण महिलांचं आधार कार्डप्रमाणे वय बघा 65 वर्ष पूर्ण झाला असेल तर त्या महिलांना आता GRनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढं मिळणार नाही. त्यांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे बघा. आता भरपूर जण या ठिकाणी अपात्र होणार आहेत, कारण की ज्या महिलांचं वय बघा या ठिकाणी 65+ असेल त्यांना या ठिकाणी हप्ता बंद करण्यात आलेला आहे. हप्ता बंद करण्यात आलेला आहे. तर काय कमेंट केली बघा, मला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले पण त्या आधीचे पैसे अजिबात आले नाहीत बघा. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले परंतु त्या आधीचा एकही रुपया भेटला नाही असं या ताईंचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही परंतु नियमात बदल, अजित पवारांचं स्पष्टीकरण. आता नियमामध्ये काय बदल आहे हे आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत. तर बघा, राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजना बंद होणार की यावर भाष्य करत पूर्ण चर्चेला पूर्णविराम दिला. ही योजना बंद कधीच होणार नाही. तर जो काय महसूल आहे बघा, त्या महसुलीच्या तुटीबाबत सभागृह आणि माध्यमामधून चर्चा झाली. चिंता व्यक्त केली की राज्याचं कर आणि उत्पन्न कमी झालं म्हणून महसूल तूट दिसते का, तर असं अजिबात झालं नाही. कारण आपण आकडेवारी बघितली तर सातत्याने महसुली उत्पन्न वाढलेलं दिसेल. GST आल्यापासून कर जाते वाढलेत. येणाऱ्या वर्षामध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये आणखीन या ठिकाणी टॅक्स भरणारे वाढतील आणि त्यामधून उत्पन्नामध्ये भर पडेल असं सुद्धा अजित पवार म्हणाले बघा. म्हणजे सरकारचं उत्पन्न कायम वाढत राहणार आहे, कारण की तेवढं टॅक्स वसूल करत आहे. 2024-25 या वर्षामध्ये 3,28,000 कोटी एवढा GST बघा, 3,28,000 कोटी GST या ठिकाणी जमा केला. आता एवढ्यामध्ये आपल्याला जे काही सरकारी कर्मचारी असतील किंवा जे काही सरकारी योजना असतील एवढ्यामध्ये वाटण्या करायच्या आहेत बघा. यामधूनच रस्ता विकास करायचा आहे, घरकुलाचे पैसेसुद्धा यामधूनच. त्याच्यानंतर आपले जे काही पोलीस भरती असेल किंवा जे काही सरकारी जॉब असतील सगळे पगार याच्यामधूनच होणार आहेत. याच्या महसूलमधून बघा 3,28,000 कोटीमधून. आणि यामध्ये जर पाहिलं तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 12.3% एवढी वाढ झालेली. महाराष्ट्रामध्ये जमा होणारा देश पातळीवर GSTचा वाटासुद्धा वाढतो. यंदा बघा 16.31%, हे फार महत्त्वाचं आहे बघा. 2024-25मध्ये 95.20% महसूल जमा झाला होता आणि 25-26मध्ये सुद्धा 100% महसूल जमा होईल असं अजितदादा पवार म्हणालेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातामध्ये येतील असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. या माध्यमामधून लाडकी बहीण सक्षम होईल आणि तिच्या कुटुंबाला हातभार लागेल. हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेमधून अर्थव्यवस्थेला छोटं मोठं योगदान मिळेल असं सुद्धा अजित पवार या ठिकाणी म्हणालेले आहेत. अजित पवार काय म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मात्र योजनेमध्ये दुरुस्ती करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी 17 मार्च रोजी विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये वक्तव्य केलं. यावेळी बघा, योजनेमध्ये दुरुस्ती करणार असल्याचं सांगितलं. दुरुस्ती म्हणजेच या ठिकाणी अपात्र महिला करणार आहेत. ज्या पण महिला अपात्र आहेत, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे बघा, त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे. ही अपडेट आपण पाहिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन ऑन करायची आणि या व्हिडिओला लगेचच्या लगे या ठिकाणी लाईकसुद्धा करायचं आहे.